श्रोतेहो नमस्कार. दिवसेंदिवस तापमान वाढत आहे आणि या वाढत्या तापमानामध्ये आपण कशाप्रकारे काळजी घ्यायला हवी याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत कृषी विज्ञान केंद्र सांगवी रेल्वे येथील गृहविज्ञान शाखेच्या विषय विशेषज्ञ नम्रता राजस मॅडम. मॅडम नमस्कार. नमस्कार. आता आपण बघितलं की दिवसेंदिवस तापमान त्यातल्या त्यात विदर्भातलं तापमान मार्च, एप्रिल आणि मेमध्ये खूप वाढतं. तर अशा वाढत्या तापमानामध्ये आपण काय करायला पाहिजे? आपल्या सर्वांना माहीतच आहे की 29 एप्रिल ते 15 मे पर्यंत तापमानाची लाट खूप मोठ्या प्रमाणात वाढणार आहे आणि वाढत्या तापमानामुळे उष्णतेची जी लाट आहे याच्यामुळे आपल्या शरीरावर विशेष असे गंभीर परिणाम दिसून येऊ शकतात किंवा आरोग्याचे धोकेसुद्धा उद्भवू शकतात. तर या दिवसांमध्ये स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. त्यासाठी आपल्याला पुरेसे पाणी किंवा पेय हे घेणे भरपूर आहे. त्याच्यामध्ये भरपूर पाणी प्यायला पाहिजे. तहान लागली असली किंवा नसली लागली तरीसुद्धा दिवसातून 5 ते 6 लिटर हे पाणी आपण प्यायला पाहिजे. तसेच नैसर्गिक पेय म्हणजे लस्सी असेल, कैरीचे पणे असेल किंवा लिंबू पाणी, नारळ पाणी किंवा ताक किंवा ORS यासारखे पाणीसुद्धा आपण सेवन करू शकतो किंवा साखरमीठ पाणीसुद्धा आपण पिऊ शकतो. आता यामध्ये काय टाळले पाहिजे तर मद्यपान, चहा, कॉफी आणि गोड पदार्थ हे सॉफ्ट ड्रिंक यासारखे पदार्थ आपण टाळायला पाहिजे, कारण यामुळे आपल्याला डिहायड्रेशन होऊ शकतं किंवा उष्माघाताचा परिणामसुद्धा आपल्याला दिसून येऊ शकतो. अच्छा. आणि शरीराचं तापमान कशाप्रकारे आपण नियंत्रित करू शकतो बरं? आता शरीराचं तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी आपण जर उन्हात जात असेल तर हलके आणि सुती कपड्यांचा वापर आपण करायला पाहिजे. सैल कपडे वापरायला पाहिजे. फिक्कट रंगाचे कपडे आपण अंगावर परिधान करायला पाहिजे. डार्क रंगाचे कपडे शक्यतोवर टाळले पाहिजे. त्याचबरोबर थंड पाण्याने स्नान करून 2 ते 3 वेळा पाण्याने आंघोळ केली पाहिजे. जर उन्हातून आपण येत असेल तर उन्हातून आल्यानंतर अर्ध्या ते 1 तासाने आपण आंघोळ करून शरीराचे तापमान कमी करायला पाहिजे. त्याचबरोबर घर सुद्धा आपल्याला थंड ठेवायचं आहे. दिवसा खिडक्या, पडदे बंद ठेवायला पाहिजे आणि विशेषतः दुपारी आणि रात्री खिडक्या उघड्या ठेवायला पाहिजे. आणि आहार कशाप्रकारे आपण या दिवसामध्ये घ्यायला हवा जेणेकरून बाहेरचं तापमान आणि शरीराचं तापमान नियंत्रित राहील आणि वाढत्या उष्णतेचा फार त्रास होणार नाही? आता आपली जी दिनचर्या आहे तर ही हलक्या आहारापासून आपण सुरुवात करायला पाहिजे. जेवणात कलिंगड, काकडी, संत्री यासारख्या जास्त पाणी असलेल्या फळांचा उपयोग आपण तसेच भाज्यांचाही उपयोग आपण आहारात करायला पाहिजे. विशेषतः शिळे अन्न टाळायला पाहिजे. ताज्या भाज्या किंवा ताजा आहार आपण घ्यायला पाहिजे. कष्टाची कामे उन्हात जास्त वेळ न करता कमी कष्टाची कामे आपण करू शकतो. त्याचबरोबर उन्हात जर जात असेल तर दुपारी 12 ते 4 या वेळेत घराच्या बाहेर पडणे टाळायला पाहिजे. महत्त्वाचे म्हणजे सकाळी उठल्यावर संध्याकाळपर्यंत काम न करता कमी उन्हामध्ये काम करून ते काम मोकळं करायला पाहिजे. त्याचबरोबर बाहेर पडताना छत्री, टोपी किंवा सनग्लासेस किंवा सनकोट यासारख्या कपड्यांचा वापर करून आपले शरीर आणि डोके, मान हे झाकून ठेवायला पाहिजे. तर बऱ्याचदा बाहेर निघताना छत्री कशी घेऊ म्हणून लोक थोडं साशंक असतात, पण शरीराची काळजी घेणं देखील खूप महत्त्वाचं आहे. आधी आपण बघायचो की गुरं चारणारे लोक उन्हाळ्यामध्ये देखील हमखास छत्री वापरायचे. मॅडम, विशेष काळजी कशा प्रकारे आपण घेऊ शकतो या दिवसामध्ये? आता लहान मुलं म्हणा किंवा वृद्ध, गरोदर महिला, त्याचबरोबर स्तनपान करणाऱ्या महिला आहेत किंवा जुनाट ज्यांना आजार आहे अशा व्यक्तींची आपल्याला विशेष काळजी घ्यायला पाहिजे, कारण जेवढं जास्त ऊन असेल तेवढा त्रास त्या लोकांना होत असतो. तर लहान मुलांना पार्कमध्ये जर नेत असेल तर त्यांना बंद वाहनातून आपण नेलं पाहिजे किंवा मग थंडीच्या वेळेस जेव्हा 5 किंवा 6 नंतर आपण त्या पार्कमध्ये त्यांना न्यायला पाहिजे, कारण छोट्या मुलांचा आग्रह असतो की आम्हाला बाहेर जायचं आहे, सुट्टीचा दिवस आहे. तर विशेषतः जे वृद्ध लोक आहे यांची काळजी घ्यायला पाहिजे. कूलर लावून किंवा थंड ठिकाणीच त्यांचं आपण व्यवस्था करायला पाहिजे. बऱ्याचदा बाहेर गेल्यानंतर जास्त उन्हामध्ये वेळ घालवल्यानंतर ऊन लागल्याचं किंवा उन्हाळी लागल्याचं आपल्याला दिसतं. तर ही उष्माघाताची लक्षणं नेमकी कशी असतात आणि त्यावर प्रथमोपचार कशा प्रकारे आपण घरच्या घरी घेऊ शकतो? उष्णघाताचा जो परिणाम आहे तर सगळ्यात आधी आपलं तीव्र डोकेदुखी किंवा चक्कर येणे, थकवा जाणवणे किंवा मळमळ होणे, उलट्या होणे, त्वचा कोरडी पडणे किंवा खूप जास्त प्रमाणात घाम जाणे, तर याच्यामुळे आपल्या शरीराचं डिहायड्रेशन होतं. त्याचबरोबर जास्त अनकम्फर्टेबल आपल्याला फील होतं. असं होत असल्यास आपल्याला प्रथमोपचार घेणं गरजेचं आहे. जर असा बाधित व्यक्ती असेल तर त्याला सावलीत किंवा थंड जागी ठेवायला पाहिजे. सर्वात आधी शरीरावर थंड पाण्याचे कपडे ठेवायला पाहिजे किंवा फॅनखाली त्याला बसवून ORSचं पाणी पाजायला पाहिजे. हा झाला आपला प्रथमोपचार. पण यापेक्षाही जास्त त्याला काही जास्त त्रास वाटत असेल तर सरळ आपण डॉक्टरांचा सल्ला घेणे फार गरजेचे आहे.
तर श्रोते हो आणि शेतकरी बंधूंनो, अशा प्रकारे आपण आज वाढत्या तापमानामध्ये आरोग्याची काळजी कशा प्रकारे घ्यायला पाहिजे याविषयी आपण माहिती ऐकलीत. आणि ही माहिती आपल्याला दिली होती कृषी विज्ञान केंद्र सांगवी रेल्वे येथील गृहविज्ञान शाखेच्या विषय विशेषज्ञ नम्रता राजस मॅडम यांनी. मॅडम, आजच्या या मार्गदर्शनाबद्दल सर्व श्रोत्यांतर्फे आपले खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद सर.